Dear friends, next article is embryonic developments. त्यामध्ये क्लिवेज, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रुलेशन आणि मग प्रेग्नन्सी, चाइल्ड बर्थ, लॅक्टेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन झालं, झायगोट बनला. प्रत्येकाच्या लाईफची सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये फर्स्ट सेल असते झायगोट. मला सांगा, तुमची जी जन्मतारीख आहे त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं भविष्य ठरवता, परंतु जन्मतारखेच्या वेळी तुम्ही अस्तित्वात आला का? नाही. जन्मतारखेला फक्त तुम्ही मदरच्या युटेरस पासून वेगळं होता. मदर पासून वेगळं होण्याची ती तारीख आहे. ती काही आपल्या अस्तित्वात येण्याची तारीख नाही. त्यामुळं कुणाला कधी आणायचं हेही निसर्गानं अननोन ठेवलंय. कारण झायगोट कधी बनला हे अननोन आहे. तो टाइम अननोन आहे. आणि कोण कधी नष्ट होणार, जाणार, डेथ होणार तेही निसर्गानं अननोन ठेवलेलं आहे. आणि अननोन आहे तेच बरं आहे. म्हणून एक नक्की आहे की जन्मतारखेच्या पूर्वी आपण होतो की नव्हतो? होतो. युटेरस मध्ये होतो. म्हणजे जन्मतारीख ही आपल्या अस्तित्व निर्माण करण्याची, आपल्या अस्तित्वात येण्याची तारीख नाही. ती फक्त मदर पासून वेगळं होण्याची तारीख आहे. म्हणून त्या तारखेवरनं आपण आपलं भविष्य ठरवणं हे पण चुकीचं आहे. आयुष्यातला पहिला दिवस प्रत्येकाचा युनिसेल्युलर आहे. झायगोट बनल्यानंतर झायगोट 30 आवर्स पर्यंत तसंच राहणार, युनिसेल्युलर राहणार. त्यामुळं आपल्या लाईफची सुरुवात युनिसेल्युलरनं होत असते. व्हॉट इट इंडिकेट्स? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपले पूर्वज असले पाहिजेत. 30 आवर्स नंतर 30 तासांनी फर्टिलायझेशन नंतर 30 तासांनी या झायगोट मध्ये पहिली डिव्हिजन होते, मेरिडिनल. मेरिडिनल डिव्हिजन होते. आता मेरिडिनल डिव्हिजन म्हणजे काय? जसं सूर्य उगवतो, वरती येतो, असा असा जातो. तो काय सरळ या रेषेत येतो का? नाही. थोडंसं असं मेरिडियन. त्याप्रमाणे इथं असं नाही होणार यामध्ये. तर असं थोडंसं मेरिडियन. AM PM आपण टाइम त्याच्याप्रमाणेच हे करतो. तसं मेरिडिनल डिव्हिजन आहे. आणि कंप्लीट आहे, होलोब्लास्टिक आहे. पोल टू पोल कंप्लीट डिव्हिजन आहे. आणि त्यापासून 2 ब्लास्टोमियर्स तयार होतात आफ्टर 30 इयर्स ऑफ फर्टिलायझेशन.
त्यानंतर आता ही प्रोसेस कुठं होते? अँपुला इस्थेमिक जंक्शन, अँपुला रिजन मध्येच होते. आणि 2 ब्लास्टोमियर तयार होतात. हे 2 ब्लास्टोमियर तयार होतात. या 2 ब्लास्टोमियर पासून पुन्हा फार कमी कालावधी असतो त्यासाठी, पण त्यातला एक ब्लास्टोमियर डिवाइड होतो आणि 3 सेल्ड कंडिशन राहते. त्याच्या पुढच्या दिवशी लगेच दुसरा डिवाइड होतो, 4 सेल्ड कंडिशन होते. 4 सेल्स पासून पुढं 8 सेल्ड कंडिशन होते, पुढं 16 सेल्ड कंडिशन होते. पहिल्या 4 दिवसामध्ये 16 सेल्ड कंडिशन निर्माण होते. आता इथं साईज वाढली का याची? तर नाही, परंतु 4 सेल्स बनल्या त्याच साईजमध्ये आहे बघा. त्याच्यापासून इथं 1 2 3 4 5 6 7 8 सेल्स बनल्या. त्यानंतर 16 सेल बनल्या, पण साईज हीच आहे ना. आणि प्रत्येक डिव्हिजन मध्ये काय झालं तर सेलचा आकार निम्मा 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 होत गेला. So morula do not grow into size. प्रत्येक वेळी इथं आकार जो सेलचा आहे तो निम्मा होतो आणि यालाच म्हणून नाव काय दिलंय? फ्रॅक्शनल. फ्रॅक्शनल डिव्हिजन म्हणतो आपण. क्लिवेज, क्लिवेज म्हणजे आहे त्याचे तुकडे होणे. जसं एक पेपर आहे आपण घेतला, त्याचे 2 समान तुकडे केले, पुन्हा त्याचे 2 केले, पुन्हा त्याचे 2 केले, पुन्हा त्याचे 2 केले, असे 16 तुकडे केले, तर प्रत्येक वेळी काय झालं? तुकड्याची साईज लहान 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 होत गेलेली आहे. तशाच प्रकारे क्लिवेज फॉर्मेशनमध्ये होतं. त्यामुळं सेलची साईज प्रत्येक डिव्हिजनमध्ये स्मॉलर 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 होत राहते आणि म्हणून क्लिवेज फॉर्मेशनच्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्रॅक्शनल डिव्हिजन. आणि 16 सेल्ड हे जे मास तयार होतं याला इट लुक्स लाईक अ मलबेरी फ्रूट, मलबेरी फ्रूट, म्हणून याला आपण म्हणतो मोरुला. म्हणून याला आपण काय म्हणतो? मोरुला. सिक्स्टीन सेल्ड मोरुला. नंतर हळूहळू 32 सेल्ड होईल. आता 4थ्या दिवशी काय होतं तर हा मोरुला तिथून जागा सोडतो आणि आता आपल्याला माहिती आहे तिथं सिलिएटेड सेल्स आहेत का फॅलोपियन ट्यूबमध्ये, त्यांच्या मदतीनं हा मोरुला काय होतो 4थ्या दिवशी खाली येतो युटेरसमध्ये. युटेरसमध्ये हा मोरुला येतो आणि युटेरसमध्ये आल्यानंतर हा जो मोरुला आहे युटेरसमध्ये आला. आता युटेरसमध्ये आल्यानंतर इथलं युटेराइन मिल्क किंवा युटेराइन फ्लुइड इम्बाइब केलं जातं. इट इम्बाइब द युटेराइन मिल्क ऑर फ्लुइड. आणि त्यामुळं काय होतं इथं या सेल आउटर सेल मास वेगळं आणि इनर सेल मास वेगळं होतं. हे आउटर सेल मास आणि हे इनर सेल मास सेपरेट होतं.
This is outer cell mass and this is inner cell mass. Out of these masses, the outer cell mass forms a layer called as nutritive layer, ट्रोफोब्लास्ट. याच्यापैकी जे आउटर सेल मास आहे त्या आउटर सेल मास पासून एक लेयर तयार होतो, त्या लेयरला आपण म्हणतो ट्रोफोब्लास्ट. न्यूट्रिटिव्ह लेयर, ट्रोफोब्लास्ट. न्यूट्रिटिव्ह लेयर, ट्रोफोब्लास्ट. आणि राहिलेलं इनर सेलचं मास आहे. फ्लुइड आत घेतल्यामुळं इनर सेल मास एका साइडला शिफ्ट होतं, एका साइडला शिफ्ट होतं त्या आणि इथं एक कॅव्हिटी बनते, त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो ब्लास्टोसील. ब्लास्टोसील. आणि इथं जे मास तयार होतं, इथं सेल ऑफ रॉबर आपण म्हणतो याच्यात. अशा प्रकारे ट्रोफोब्लास्ट inner cell mass and blastocele, this is the blastula. This is called as blastula and process is called as blastulation. आता ब्लास्टुलेशन ची प्रोसेस होताना ब्लास्टुलेशनची प्रोसेस होताना आणखी याच्या बाहेर काय राहिलेलं आहे, तर याच्या बाहेर झोना पेलोसिडा आणखी आहे. का राहिला झोना पेलोसिडा आतापर्यंत युटेरस मध्ये येईपर्यंत? टू प्रिव्हेंट दी एक्टोपिक प्रेग्नन्सी. हा एम्ब्रियो नको तिथं अटॅच होऊ नये, कारण त्याला प्रॉपर नरिश कोण करणार आहे? युटेरस करणार आहे. तिथंच तो यावा, त्यासाठी हा झोना पेलुसिडा आणखी राहतो. सो झोना पेलुसिडा रिटेन टू प्रिव्हेंट दी एक्टोपिक प्रेग्नन्सी. आता ब्लास्टुलेशनच्या प्रोसेसमध्ये थोडी ग्रोथ होते ना याची, आणि ग्रोथ होत असल्यामुळं झोना पेलोसिडा डिसइंटिग्रेट. आता त्याचं काही काम राहिलेलं नाही. हा काय होणार? डिसइंटिग्रेट होणार. तर ब्लास्टुलेशनच्या प्रोसेसमध्ये काय काय घडलं? तिथं युटेराइन कॅव्हिटीमध्ये 4th डेला एम्ब्रियो गेल्यानंतर युटेराइन फ्लुइड इम्बाइब केलं आणि आउटर मास आणि इनर मास ऑफ सेल सेपरेशन झालं. आउटर सेल मास पासून ट्रोफोब्लास्ट न्यूट्रिटिव्ह लेयर बनला आणि इनर सेल मास फ्लुइड घेतल्यामुळं एका साइडला आलं. तिथं एक कॅव्हिटी बनली, त्या कॅव्हिटीला त्या कॅव्हिटीला ब्लास्टोसील म्हणतो आपण. आणि झोना पेलुसिडा डिसइंटिग्रेट झाला.
झोना पेलिसिडा डिसइंटिग्रेट झाला. अशा प्रकारची प्रोसेस म्हणजे ब्लास्टुलेशन. आता ब्लास्टुलेशनची प्रोसेस कुठं होते तर युटेराइन कॅव्हिटीमध्ये होते. मोरोला चौथ्या दिवशी कुठं आला? युटेरसमध्ये आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग काय होतं तर इम्प्लांटेशन होतं. त्याच्यानंतर काय होतं तर इम्प्लांटेशन होतं. पहा, ड्युरिंग क्लिवेज डिव्हिजन्स आर रॅपिड. एकदम वेगानं डिव्हिजन असतात. विथ शॉर्ट इंटरफेस and number of cells in the embryo increases but size remains same because there is no time to grow in size. आणि म्हणून cell becomes smaller, smaller, smaller. So cleavage is called as fractional process. Cleavage synthesis shows faster synthesis of DNA. झोना पेलिसिडा अजून राहिलेला आहे क्लिवेज मध्ये. त्यानंतर पुढं काय होतं? ब्लास्टुलेशनची प्रोसेस होते. चौथ्या दिवशी हा मोरोला युटेराइन कॅव्हिटी मध्ये येतो, फ्लुइड ऍब्सॉर्ब करतो आणि आउटर सेल मास आणि इनर सेल मास असं सेपरेशन होतं. आउटर सेल मास पासून बनतो ट्रोफोब्लास्ट. इनर सेल मास एका बाजूला येतं आणि ब्लास्टोसील कॅव्हिटी तयार होते. त्याच वेळी झोना पेलिसिडा बघा, झोना पेलिसिडा retain till reaches the uterus to avoid ectopic pregnancy. Due to enlargement of embryo, zona pellucida start breaking down on 5th day after fertilization. The blastocyst hatches from zona pellucida by digesting with enzymes. त्यातून बाहेर येणार तो. आणि जो ब्लास्टुला बनलेला आहे तो ब्लास्टुला आता इम्प्लांट होणार. या ट्रोफोब्लास्टचं काम काय? न्यूट्रिशन देणं आणि युटेराइन कॅव्हिटीला अटॅच होणं. न्यूट्रिशन देणं आणि युटेराइन कॅव्हिटीला अटॅच होणं. आता इम्प्लांटेशनची प्रोसेस होणार. काय होतं या इम्प्लांटेशनच्या प्रोसेसमध्ये? पहा, हा जो एम्ब्रियो आहे, हा जो एम्ब्रियो आहे अर्ली स्टेजचा, हा ट्रोफोब्लास्ट आहे. इनर मास ऑफ सेल, इथं सेल ऑफ रॉबर, सेल्स ऑफ रॉबर म्हणतो इथल्या भागाला. आणि हा काय करतो? ट्रोफोब्लास्टच्या सेल्स डिवाइड होणार. ट्रोफोब्लास्टच्या सेल्स डिवाइड होतात. इम्प्लांटेशन टेक्स प्लेस बिटवीन 6 to 10th डे ऑफ फर्टिलायझेशन. जनरली 7व्या दिवशी होतं हे. 6 to 10, but 7th day is most important. आता ट्रोफोब्लास्टचे लेयर्स इथं दोन वेगळे बनले. एक सायटोट्रोफोब्लास्ट आणि आउटर सेल्स, आउटर लेयर जो आहे, या आउटर लेयरच्या सेल्स काय होतात?
समजा हा इनर लेअर साइट ऑफ ट्रोफोब्लास्ट, दॅट इज अ सायटोट्रोफोब्लास्ट. आणि आउटर लेअरच्या ज्या सेल्स आहेत या काय होतात, दे लॉस्ट देअर बाउंड्रीज. त्यांच्या बाउंड्री नष्ट होतात, लॉस्ट होतात. आणि या बाउंड्री नष्ट झाल्यामुळं मल्टीन्यूक्लिएट होतात. सिन्सायटियम मल्टीन्यूक्लिएट कंडिशन. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, सिन्सायटिओट्रोफोब्लास्ट. आणि हा ट्रोफोब्लास्ट काय करतो, एन्झाईम रिलीज करतो. आणि त्याच्यामुळं या एम्ब्रिओचं युटेरसमध्ये इन्व्हॅजन म्हणजे घुसणे, इट गेट बरीड इन एंडोमेट्रियम. तो घुसतो या एंडोमेट्रियम मध्ये आणि ट्रोफोब्लास्ट आणि एंडोमेट्रियमचं कनेक्शन तयार होतं. हा ट्रोफोब्लास्ट काय करतो, आता काय होणं गरजेचं आहे, फर्टिलायझेशन नंतर 6-10 दिवस, म्हणजे आता पहिलं काम एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट तर सुरूच आहे, पण त्याबरोबरच एक काम आणखी करणं गरजेचं आहे. काय, कॉर्पस ल्युटियमला निरोप देणं गरजेचं आहे, नाहीतर तो डिजेनरेट होईल. तर कॉर्पस ल्युटियमला निरोप द्यायला पाहिजे की तू फर्टिलायझेशन झालंय, 3-4 महिने तसंच राहायचं आणि सिक्रेशन कंटिन्यू ठेवायचं. तर इथं कॉर्पस ल्युटियमला निरोप देण्यासाठी या ठिकाणाहून, या ट्रोफोब्लास्ट कडून एक हार्मोन रिलीज केलं जातं, त्याचं नाव ह्यूमन क्रोनिक गोनॅडोट्रॉफिन, HCG. HCG गोनॅडोट्रॉफिन. HCG काय करणार, इथून सिक्रीट झालेलं HCG जाणार कॉर्पस ल्युटियम कडे आणि कॉर्पस ल्युटियमला रिटेन करणार. इट रिटेन दी कॉर्पस ल्युटियम अँड कंटिन्यू दी सिक्रीशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. आता फर्टिलायझेशन झालंय, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट सुरू आहे, युटेरस आता थिक राहिला पाहिजे, ग्लॅन्डुलार व्हॅस्क्युलार राहिला पाहिजे, त्याच्यासाठी प्रोजेस्टेरॉनची लेवल जास्त पाहिजे, त्याच्यासाठी कॉर्पस ल्युटियम सध्या राहणं फार गरजेचं आहे. आणि मग इथून निरोप जातो कॉर्पस ल्युटियमला, बाबा रे फर्टिलायझेशन झालंय, 3-4 महिने तू तसाच राहा आणि सिक्रेशन प्रोजेस्ट्रॉनचं कंटिन्यू ठेव. सो HCG helps to retain the corpus luteum and due to that continuous secretion of progesterone takes place. त्याचबरोबर आपण आता पुढचं मेन्स्ट्रुअल सायकल त्यामुळे काय होणार, डिस्कंटिन्यू होणार. मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू होणार यामुळे, कारण कॉर्पस ल्युटियम तसाच राहिला आहे, प्रोजेस्ट्रॉन लेवल हाय राहणार आहे. दॅट इंडिकेट्स दी प्रेग्नन्सी. दॅट इंडिकेट्स दी प्रेग्नन्सी. मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू झालं. दॅट इंडिकेट्स दी शी इज प्रेग्नंट. ते डिस्कंटिन्यू होण्याची इतर कारण सोडा, पण इथलं आपण फिजिओलॉजीसाठी कारण विचारात घेतोय, प्रेग्नंट. आणि मग चेक करायचं झालं तर आपण काय करणार,
प्रायमरी लेवलचं चेकिंग फार सोपं झालंय आता. एक ग्रॅव्हिडेक्स टेस्ट घेतली जाते. आज मार्केटला प्रेगा न्यूज किंवा तशा प्रकारच्या ॲड भरपूर असतात. त्या किट आपल्याला मिळतात. त्या किटवर काय करायचं, युरिनचा ड्रॉप टाकायचा. कारण हे HCG काय करणार आहे, सिक्रीट होणार. सिक्रीट झालं की कॉर्पस ल्युटियमला निरोप देणार. निरोप दिल्यावर काय करणार, युरिनमधून बाहेर पडणार. पुन्हा सिक्रीट होणार, निरोप देणार, बाहेर पडणार. म्हणजे युरिनमधून HCG बाहेर पडत असतं. आणि ती HCG आहे की नाही हे त्या टेस्टमध्ये आपण चेक करतो. हे चेक करतो. आणि जर टेस्ट तिथं पॉझिटिव्ह आली तर शी इज प्रेग्नंट. दिस इज अ प्रायमरी इंडिकेशन. प्रायमरी इंडिकेशन त्यामधलं अशा प्रकारचं आहे. तर इम्प्लांटेशन अशा प्रकारे होतं. आता पुढं आता प्रोसेस काय काय होतात यामध्ये पाहू. The process in which blastocysts attach to the upper part of uterine wall called as implantation and embryo is called as fetus. It occurs from 6th to 7th day of fertilization. म्हणजे 21व्या दिवस मेन्स्ट्रुअल सायकलचा आहे. Trophoblast cells of animal pole have the power to stick the uterine wall. ज्या ॲनिमल पोलच्या ट्रोफोब्लास्टच्या सेल्स आहेत त्या चिकटण्याची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे. अँड सेल्स ऑफ ट्रोफोब्लास्ट सिक्रेट सर्टन लायटिक एन्झाईम्स अँड HCG. लायटिक एन्झाईमच्या सहाय्यानं युटेरसमध्ये इन्व्हॅजन करायला मदत होते. त्यानंतर इथं प्रोसेस डिटेल दिलेली आहे पहा. Trophoblast cells of animal pole having power up to stick the uterine wall. The portion of blastocyst where embryonal knob is located against the endometrium. This contact stimulate rapid division of trophoblast cells, forms distinct layers. Inner सायटोट्रोफोब्लास्ट आणि आउटर सायटोट्रोफोब्लास्ट. जो इनर आहे सायटोट्रोफोब्लास्ट त्याच्यामध्ये बाउंड्री असतात सेलच्या, पण सायटोट्रोफोब्लास्ट आहेत दे लूज देअर बाउंड्री, दे बिकम्स मल्टीन्यूक्लिएट. इट प्रोजेक्ट द इन्व्हॅजन into endometrium and destroy endometrial cells by releasing lytic enzymes. Blastocysts get buried in endometrium. Trophoblasts secrete human chronic gonadotrophin. HCG maintains corpus luteum for secretion of progesterone and progesterone maintains the endometrium. हा endometrium आहे. म्हणजे काय काय झालं इथं, हा एम्ब्रियो आता इथं अटॅच होणार. इम्प्लांटेशन म्हणजे आतला लेयर जो आहे तो सायटोट्रोफोब्लास्ट, बाहेरचा लूज होणारा बाउंड्री लूज होणारा जो आहे तो सायटोट्रोफोब्लास्ट लायटिक एन्झाईम रिलीज करणार आणि याच्यामध्ये घुसणार, इन्व्हॅजन होणार आणि हा एम्ब्रियो ॲनिमल पोलच्या साईडला असणाऱ्या सेल्समधून सिक्रिशन होतंय आणि हा एम्ब्रियो याच्यामध्ये बरीड होईल, एम्बेडेड होईल, इन्व्हॅजन होईल आणि एक प्रायमरी कनेक्शन याचं तयार होईल. आणि मग हा ट्रोफोब्लास्ट काय करतो, आता कॉर्पस ल्युटियमकडे निरोप गेला पाहिजे, त्याला मेंटेन केलं पाहिजे, रिटेन केलं पाहिजे, त्याच्यासाठी HCGचं सिक्रिशन या ठिकाणी होतं. आणि आता इम्प्लांटेशन अशा प्रकारे होत असतं. इम्प्लांटेशन होतं.
आफ्टर इम्प्लांटेशन एंडोमेट्रियम अंडरगो मेनी चेंजेस अँड फॉर्म्स डेसिडा इथं तयार होतो. डेसिडा तयार होतो इथं. एंडोमेट्रियम पण चेंज करतो स्वतःला आणि डेसिडा बनवतो. It differentiates into three parts such as Decida basalis present between embryo and uterine myometrium. Decida basalis जो आहे तो एंडोमेट्रियम कुठं एम्ब्रियो आणि मायोमेट्रियमच्या मधला पार्ट, त्याला डेसिडा बेसॅलिस असं आपण म्हणतो. त्यानंतर डेसिडा कॅप्सुलॅरिस लाईज बिटवीन एम्ब्रियो अँड ल्युमेन ऑफ युटेरस. इथं ल्युमेन ऑफ युटेरस आणि एम्ब्रियो याच्या मधला. अँड डेसिडा परायटॅलिस इज फॉर्म्ड बाय रिमेनिंग पार्ट ऑफ. हे परायटेलिस राहिलेला जो पार्ट आहे त्याला आपण परायटेलिस म्हणतो. अशा प्रकारे इम्प्लांटेशनची प्रोसेस इथं कंप्लीट होते. सो दिस इज अबाउट इम्प्लांटेशन. थँक यू व्हेरी मच.